नमस्कार मंडळी, सौम्याच किचनमध्ये आज इथे स्वागत आहे. तर इथे आज आपण बीटचे कटलेट बनवणार आहोत. एकदम क्रिस्पी आणि आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे पौष्टिकही आहेत. आणि असंच आपण खायला गेलो तर ते आपल्याला एकदम तुरट लागतात. म्हणून आपण वेगळी ट्रिक वापरून इथे कटलेट करणार आहोत. तर त्यासाठी इथे आम्ही 4 बीट घेतलेले आहेत. ते आपण सोलून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे किसून घ्यायचे. त्यात आपल्याला आपलं बीट किसून झालेलं आहे. आता हे आपण पिळून घ्यायचे आणि पिळल्यानंतर जे पाणी येईल ते आपण तसंच यूज करणार आहोत. तर इथं आपलं बीट किसून झालेलं आहे आणि त्यातलं पाणी आपण सेपरेट केलेलं आहे. आता हे पाणी आपण पुन्हा यूज करायचे, कारण या पाण्यामध्ये पौष्टिकता असते, त्याच्यामुळे आपण हे पाणी बिलकुल फेकायचं नाही आहे. तर सुरुवातीला आपण एका कढईमध्ये इथे तेल घालून घ्यायचं. इथे तेल छान तापल्यानंतर आपण यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची. आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. इथे आपण आता अर्धा चमच हळद घालून घ्यायचे आणि इथे आपण चाट मसाला घालून घेणार आहोत अर्धा चमच. आणि गरम मसाला 1 चमच घेतलेला आहे. इथे कोल्हापुरी लाल तिखट आम्ही वापरणार आहोत. 1 चम्मच कोल्हापुरी लाल तिखट वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचे. तर इथं आपले मसाले करपून आहेत म्हणून आपण यामध्ये जे बीटचं पाणी निघालं होतं ते आपण यामध्ये घालून घ्यायचे. आता यामध्ये आपण बीट घालून घ्यायचे. तर इथे आपण बीट कच्चा वापरलेला आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. आपलं बीट छान शिजलेलं आहे. आता यामध्ये बटाटे घालून घ्यायचे. इथे मी 2 बटाटे छोटे छोटे बॉईल करून घेतलेले आहेत. ते आपल्या हाताने आपण थोडे स्मॅश करून यामध्ये घालून घ्यायचे. इथे आपण बटाटे स्मॅश केलेले आहेत बीटमध्ये. आपल्याला बीट आणि बटाटे एकजीव करून घ्यायचे. आता आपलं कटलेटसाठी मिश्रण तयार आहे. आता आपण हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण त्यासाठी लागणारे चटणीसाठी साहित्य आहे ते बघून घेऊयात. तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना घेतलेला आहे थोडा, आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6, आणि लसूण घेतलेला आहे. आणि यामध्ये आपण थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार थोडं मीठ ॲड करायचं आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. आपण थोडंसं लिंबाचा रस घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये लिंबामधल्या पण बिया काढून घ्यायच्या आहेत. आपली चटणी मिक्सरला पण वाटून घेतलेली आहे. आपण ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे.
आणि कटलेटसाठी आपलं जे मिश्रण आहे ते पण छान थंड झालेलं आहे. तर इथं आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. तर इथं आपण आता कटलेट बनवायला घेणार आहोत. त्याआधी आपण इथे बीटचं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता कटलेट बनवायला घेऊयात. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. या शेपमध्ये आपण 4-5 कटलेट बनवून घेऊयात. तिला आपण 4 कटलेट बनवून घेतलेले आहेत. आणि इथे आपण जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलं होतं त्यामध्ये आपण इथे एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण बनवलेले कटलेट आपण यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. आणि इथे रवा घेतलेला आहे. त्याला वरून रव्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे. आता तव्यावरती ठेवणार आहोत. अशाच प्रकारे आपण जे बाकीचे कटलेट केलेले आहेत ते. तर अशा पद्धतीने आपले कटलेट आपण तव्यावर घालून घेतलेले आहेत. तर इथे आम्ही कटलेट डीप फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय करू शकता. फ्राय करून झालेले आहेत. आपल्याला मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत कटलेट. अशाच पद्धतीने आपण बाकीचे जे कटलेट आहेत ते बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे आमचे एकदम क्रिस्पी आणि स्वादिष्ट असे बीटचे कटलेट बनवून तयार झालेले आहेत. तर एकदम छान कटलेट झालेले आहेत. इथे बघू शकता. चवीला खूप छान झालेले आहेत. तर त्यासोबत आम्ही इथे ग्रीन चटणीसुद्धा केलेली आहे. आणि अशाच तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.